काय बोलता मंडळी, कसे आहात? मजेत? सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा. गणेश, इथल्या बाकीच्या गाड्या रिकाम्या आहेत, पण या काकांच्या वडापावच्या गाडीवर एवढी गर्दी का असते रे? हाच तर खरा बिझनेस गेम आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या या ए-आय सीरीजमध्ये. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत, की ए-आयचा वापर करून आपण असे छान-छान व्हिडिओ कसे बनवू शकतो. चला तर मित्रांनो सुरू करूया. फर्स्ट स्टेप. सगळ्यात आधी आता बघा तुम्हाला आयडियाज पाहिजे व्हिडिओ जनरेट करायला. तर आयडिया जनरेट करायसाठी तुमच्याकडे सध्या पहिला तरी टॉपिक तुमचा रेडी पाहिजे. ओके. जर ते नाही तर तुम्ही एआयला विचारू शकता, की मला काही व्हिडिओ बनवायचे आहे माझ्या बिझनेससाठी वगैरेसाठी. तर मी एआयचा वापर करून काय-काय बनवू शकतो? कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकतो लोकांना समजवण्यासाठी? तर असं तुम्हाला विचारायला लागेल. आता माझा टॉपिक तुम्हाला सांगतो इकडे मी घेतलाय. मला लोकांना आहे ना मार्केटिंग कशी आहे किंवा मार्केटिंग कशी करतात, ह्याच्याबद्दल ॲनिमेशनमधून समजवायचं. तर त्यासाठी मी सांगितलंय, पहिलं तर मला प्रोफेशनल एक प्रॉम्प्ट क्रिएट करायचं आहे. म्हणजे मला जे बोलायचंय ते असं आहे, आय वॉन्ट टू क्रिएट ए रील ऑन मार्केटिंग कन्सेप्ट फॉर स्मॉल बिझनेस ओनर इन एंगेजिंग अँड स्टोरी टेलिंग इन मराठी लँग्वेज. सो गिव्ह मी आयडियाज. सो हे माझं माझं नॅचरल बोलणं आहे. पण हे एआयला आपल्याला एका छान प्रकारे जेव्हा सांगायचं असतं, त्यासाठी आपल्याला एक प्रॉम्प्ट लागतो. तर मी एआयला सांगितले, "क्रिएट अ प्रोफेशनल प्रॉम्प्ट फॉर धिस डिटेल्स." तर मी जे तुला डिटेल्स दिली आहे, त्याच्यावर एक प्रोफेशनल प्रॉम्प्ट क्रिएट कर. तर एआयने बघा मला एक छानसा प्रॉम्प्ट क्रिएट करून दिला आहे. असे मी 2 प्रॉम्प्ट क्रिएट केले आहे आणि आता ह्याच्यामधला एक प्रॉम्प्ट आपण वापरणार आहोत. असं तुम्ही प्रॉम्प्ट क्रिएट पण करू शकता. म्हणजे मी तुम्हाला असं नाही बोलत, की तुम्हाला कोणतरी प्रॉम्प्ट देईल, त्याला त्याला वापरूनच तुमचं काम होईल असं नाहीये. तुम्ही स्वतः पण एक छान प्रोफेशनल प्रॉम्प्ट असा क्रिएट करू शकता. तर आपला प्रॉम्प्ट रेडी झालाय. आता बघूया स्टेप 2. आता बघूया स्टेप 2. तर आता आपण जो प्रॉम्प्ट रेडी केला होता तिकडे क्रिएट केला होता, त्या प्रॉम्प्टला मी ते पेस्ट केलं आहे. आता पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आयडियाज भेटतील हे बघा. तर मला मस्त आयडियाज भेटले. वडापाव थिअरी म्हणजे युनिक सेलिंग प्रिपोझिशन, कस्टमर रिटेन्शन असं बरंच काय-काय भेटलंय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे प्रॉम्प्ट जे आपण सॉरी आपल्याला जे आयडियाज भेटलाय, ह्या आयडियाजमधून आता आपल्याला स्क्रिप्ट रेडी करायची आहे. तर आता आपली स्टेप 3. सो आपली स्टेप 3 आहे. बघा हा प्रॉम्प्ट आहे. कंपोज ए स्क्रिप्ट फॉर जे वरती हेडिंग होती ती मी घेतली आहे. वडापाव थिअरी. द स्क्रिप्ट शुड बी सीन वाईज विथ टेक्स्ट टू व्हिडिओ प्रॉम्प्ट इन्स्पायर्ड बाय डिझनी अँड पिक्सर. म्हणजे मला तशा स्टाईलचं काहीतरी पाहिजे. डिझनी आणि पिक्सरचे तुम्ही ॲनिमेशन्स बघितले असाल तर. इन्क्लूड कॅरेक्टर नेम्स, डायलॉग्स इन मराठी फॉन्ट अँड रेस्ट इन इंग्लिश. म्हणजे मला फक्त डायलॉग मराठी पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये पाहिजे. ठीक आहे. ज्या बोलतात ना आपण आजूबाजूच्या असतात ना गोष्टी, हा सीन आहे, हे आहे, ते सगळं मला इंग्लिशमध्ये पाहिजे. एन्शुअर द प्रॉम्प्ट फील नॅचरल अँड कीप मॅक्स 4 सीन. सो आपण ज्या काही गोष्टी तुम्ही सेट करणार आहे, ते मला नॅचरल अशा वाटल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त मला 4च सीन पाहिजे. तर मित्रांनो, हा आपला जो प्रॉम्प्ट आहे, जसा तुम्ही ॲड कराल, तसं तुम्हाला स्क्रिप्ट भेटेल. हे बघा. आता आपल्याला स्क्रिप्ट भेटली आहे बघा. तर सीन 1 आहे, तर कॅरेक्टर दिले गणेश आहे, ऋतिका आहे. सो ह्या 2 कॅरेक्टर्स इथे आहे. ठीक आहे. आणि मग त्यांच्याबद्दल माहिती आहे, की काय होणार आहे, कसं होणार आहे, ते काय डायलॉग बोलणार आहे. तर असं. सो आता आपला आहे नेक्स्ट स्टेप. त्याच्यामध्ये आपण क्रिएट करणार आहे कॅरेक्टर्स. चला तर मग. तर मित्रांनो, आता बघूया आपला स्टेप 3. आता ह्याच्यामध्ये आपण क्रिएट करणारे कॅरेक्टर्स. आता बघा खूप सोपं आहे. जर तुम्ही Google Gemini वापरत असाल, तर इकडे एक ऑप्शन आहे बघा, ह्या 3 लाईन्स आहे. जर मी इकडे क्लिक करेन, तर इथे मला एक्सपोर्ट टू डॉक्सचं ऑप्शन येतं. एक्सपोर्ट टू डॉक्स म्हणजे तुम्ही जसं ह्याच्यावर क्लिक कराल, तसं एक सेपरेट विंडो क्रिएट होईल. हे बघा ही विंडो क्रिएट होईल. ज्याच्यामध्ये तुमचं जी स्क्रिप्ट आहे ती वेगळी होईल लगेच. आणि जर हे तुम्ही ChatGPT किंवा Claudeवर केलं, तर तुम्हाला तिथून कॉपी करायला लागेल आणि असं Google डॉक्सवर पेस्ट करा. ठीक आहे. किंवा कशावर पण करा, जसं तुम्हाला बेस्ट वाटेल. आणि आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट केल्यानंतर आपल्याला इकडे फाईलमध्ये जाऊन त्याला डाउनलोड ॲज PDF करायचं आहे.
तर जसं तुम्ही पी-डी-एफ फाईल क्रिएट कराल, एक पी-डी-एफ फाईल रेडी होईल याची. आता काय करायचंय आपल्याला कॅरेक्टर्स क्रिएट करायचे आहेत. आता बघा इकडे दिसतात आहे तुम्हाला? हे बघा. हे असे कॅरेक्टर्स आपल्याला क्रिएट करायचे तरच आपला व्हिडिओ छान होणार आहे. ते कॅरेक्टर्स कसे क्रिएट करायचे? चला तर बघूया. तर जी तुम्ही फाईल तुमची डाउनलोड केली आहे, तिला इथे अपलोड करा. ChatGPTमध्ये इथे क्लिक करा. अपलोड फाईलवर क्लिक करा. जी पण तुमची फाईल आहे स्क्रिप्टची, त्याला सिलेक्ट करा, अपलोड करा. अपलोड केल्यानंतर हा जो प्रॉम्प्ट आहे तो तुम्ही टाका. रीड द स्क्रिप्ट, गिव्ह मी प्रॉम्प्ट टू क्रिएट कॅरेक्टर ऑफ दिस स्क्रिप्ट इन डिझनी स्टाईल. बस ह्याला तुम्ही पेस्ट करा आणि सेंड करा. जसं तुम्ही सेंड कराल, तसं तुम्हाला कॅरेक्टर्स भेटतील. हे बघा. कॅरेक्टर्स ह्या स्क्रिप्टमध्ये जे पण लोकं आहेत, त्यांना कसं बनवायला पाहिजे, त्यांनी कसे दिसले पाहिजे, हे तुम्हाला इकडे दिसतील. हे बघा. गणेशचं आलं, ऋतिकाचं आलं, वडापाववाले काका आले. हे झालं. आता तुम्ही कशाला पण एकाला कॅरेक्टर प्रॉम्प्टला इथून पूर्ण कॉपी करा. आणि कॉपी केल्यानंतर हे बघा एक्सप्रेशनमध्ये सगळ्या गोष्टी नका घेऊ. जेव्हा तुम्ही कॉपी कराल ना, एक्सप्रेशनमध्ये तुम्ही बघा की तुम्हाला काय आवडेल ह्याच्यातून एक ऑप्शन. तर मी वॉर्म स्माईल घेतलंय. तर वॉर्म स्माईल घ्या आणि जर तुम्ही सगळं घ्याल ना ह्याच्यातून, तर तुमचं चित्र एक नाही बनणार. 4-5 प्रकारचे तुमचे इमेजेस बनतील. म्हणजे एकच शीट बनेल त्याच्यामध्ये वेगळे-वेगळे असे हसताना वेगळे-वेगळे ऑप्शन दिसतील. तर आपल्याला तसं नाही पाहिजे. आपल्याला एक कॅरेक्टर पाहिजे. नंतर आपलं एक्सप्रेशन होणार आहे चेंज. हे बघा. तर आता बघा इथे इकडे मी हा जो कॅरेक्टर आहे त्याला फक्त एक्सप्रेशनमध्ये फक्त हॅपी स्माईल दिलाय बघा. तर एकच आपल्याला इमेज भेटलाय. नंतर ह्या कॅरेक्टरला मी फक्त दिलंय फ्रेंडली स्माईल. तर एक्सप्रेशन तुम्हाला व्हेरिएशन इकडे भरपूर येतील. पण ह्याच्यामधून तुम्ही एकच गोष्ट निवडा. ठीक आहे आणि द्या. इकडेच पेस्ट करायचं आहे बघा. इथे सोपं आहे. तुम्ही जे पण तुमची स्टाईल आहे, ठीक आहे? त्याला कॉपी करा. एक्झाम्पल हे असं कॉपी करा इथपर्यंत किंवा तुम्हाला वॉर्म नको दुसरं काय पाहिजे तर ते करा. इथे पेस्ट करा आणि इथे लास्टला समजा सगळ्या गोष्टी आल्या आहेत, तर तुम्ही त्याला कमी पण करू शकता आणि इथे क्लिक करून क्रिएट इमेजवर क्लिक करा आणि सेंड करा. जसं तुम्ही सेंड कराल तसं तुमचा जो आवडता कॅरेक्टर आहे तुमच्या ह्याच्यामधला, तो रेडी होईल. तर बघा इकडे हे रेडी झाले कॅरेक्टर्स. हे आपले वडापाववाले काका पण आहे, गर्दी पण आली आहे. ठीक आहे. सो अशा सगळ्या गोष्टी मी रेडी केल्या आहे. आता कॅरेक्टरवर क्लिक करा आणि इकडे तुम्हाला वरती डाउनलोडचं ऑप्शन भेटेल हे बघा. त्याच्यावर क्लिक करून डाउनलोड करा. असे सगळे तुमचे कॅरेक्टर्स रेडी झाले. आता तुम्हाला समजलं असेल कॅरेक्टरबद्दल कसं क्रिएट करायचं. आता नेक्स्ट स्टेप आहे आपली, ह्या कॅरेक्टर्सला एक अशा टूलमध्ये ॲड करायचं जेणेकरून ह्यांना आवाज आणि ह्यांचं जे आपले स्क्रिप्टमध्ये हे लोकं ॲड होणार आहे. चला तर मग बघूया आपली नेक्स्ट स्टेप. कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बदलने वाला है. तर आता आपण पोहोचलोय एक अशा स्टेजला जिथे आपण आपला ॲनिमेशन व्हिडिओ आता क्रिएट होणार आहे. तर मित्रांनो खूप लक्ष देऊन बघा, ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे जो टूल आहे तो आहे Google Flow. आता Google Flow हा फ्री टूल आहे. ह्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला ह्याच्यामध्ये 50 क्रेडिट्स भेटणार आहे व्हिडिओ बनवायला. एक व्हिडिओचा सीन जनरेट व्हायला 12 क्रेडिट्स यूज होतात. तर असे तुम्ही 4 सीन जर बनवले, तर ते मला वाटतं तुमचे करेक्ट एक व्हिडिओ पूर्ण होईल. तर आपल्याला इथे क्लिक करायचंय. तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर हा युजर इंटरफेस इकडे येईल. हाकडे युजर इंटरफेस तुमचा रेडी होईल. तर तुम्ही बघू शकता मी केवढे व्हिडिओ बनवले ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन्स बघूया आपण काय-काय आहे. तर इथे इमेजेस तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर व्हिडिओ आहे. ठीक आहे. तुम्ही जे पण व्हिडिओ बनवाल ते इकडे दिसतील. कॅरेक्टर्स आता जे पण तुमचे कॅरेक्टर आहे, त्यांना पहिलं आपल्याला ॲड करायला लागतात, तरच ते कन्सिस्टंट राहतात. तर आता बघा मी केवढे कॅरेक्टर ॲड केले. तुम्ही माझ्या YouTube व्हिडिओमध्ये जे शॉर्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण बघू शकतात. मी काही व्हिडिओज अपलोड केले ह्याच्यामधले. तर नक्की बघा. आता आपण आपला कॅरेक्टर ॲड करूया. तर सगळ्यात आधी मी इथे क्लिक करणार. न्यू कॅरेक्टर आणि मग आपण ऑलरेडी बनवलंय ना, आपल्याला इथे काही लिहायचं नाही, डिस्क्राईब नाही करायचं. आपण अपलोडवर क्लिक करूया
आणि आता मी जे वडापाववाले काका आहे त्यांचा कॅरेक्टर ऍड करतो. तर इथे मी अपलोड करतो त्यांचं कॅरेक्टर. तर हे अपलोड होत आहे. आता मित्रांनो, आपण आपले काका ह्याच्यामध्ये अपलोड झाले आहे. आता आपण इथे ना व्हॉइस देऊ शकतो. तुम्ही सगळे व्हॉइस ऐकलेले आहे. म्हणून मी डायरेक्ट ना इकडे एक सिलेक्ट करतोय व्हॉइस. मी डायरेक्ट हा व्हॉइस सिलेक्ट करतो आहे. मी डायरेक्ट हा व्हॉइस एक सिलेक्ट केला कारण मी मल्टिपल वेळा ऐकलेले आहे व्हॉइस. आता तुम्ही कसं सिलेक्ट करू शकता? कुठलं बघा इथे मेल, फिमेल असं सगळं लिहिलेलं आहे. तर तुम्ही तसं सिलेक्ट करा. तो माणूस कसा आहे असा म्हणजे दमदार आवाजाचा पाहिजे तुम्हाला तर तिथे आहे तसं हेवी, मिड पिच असं सगळं लिहिलेलं आहे. तर तुम्ही हे करून ऐकू शकता. नंतर एखादं मराठीचं जे क्लिप आहे ते तिथे टाका आणि मग इथे क्लिक करून तुम्ही ते प्रिव्ह्यू करून ऐकू शकता, की कसा आहे तो आवाज. तर असं आपण फायनल करू शकतो ह्याला आणि नंतर ह्याला आपण ॲड टू कॅरेक्टरमध्ये प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर हा वाजेल. हा बोलून दाखवेल मला काय आहे ते आणि ॲड टू कॅरेक्टर. तर आपण कॅरेक्टरमध्ये ॲड केलं. तर हा आवाज ॲड केला. नंतर मी इथे त्या कॅरेक्टरला नाव देऊ शकतो. हं. वडापाव काका. ठीक आहे. असं नाव दिलं आणि डन. सो आपले कॅरेक्टर्स ॲड केले. असंच मी गणेश, ऋतिका असे सगळे कॅरेक्टर्स मी ॲड केले. असं तुम्ही करू शकता. आता बघूया आपली नेक्स्ट स्टेप. स्क्रिप्ट कशी ह्याच्यात ॲड करायची आणि व्हिडिओ कसा जनरेट करायचा. चला तर बघूया सीन कशी क्रिएट करायची. तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या व्हिडिओजच्या फॉर्मॅटमध्ये यायचं इकडे आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे स्क्रिप्ट आहे, हे जे ते तुम्ही जे क्रिएट केलंय, इथे सीन 1 मी ऑलरेडी क्रिएट केलाय तुम्हाला दाखवतो. सीन 2 खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॉईस ओव्हर आहे म्हणजे गणेशचं जे कॅरेक्टर आहे ते दिसणार नाहीये, पण वडापाववाले काकांवर फोकस असणार आणि बोलणारे गणेश असं काहीतरी सिच्युएशन आहे. म्हणून हे तुम्हाला मी क्रिएट करून दाखवतोय. तर आपल्याला Google Flowमध्ये यायचंय आणि इकडे आपली स्क्रिप्ट पेस्ट करायची आहे. स्क्रिप्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की काकांचं वर्णन कुठे आहे? तर हे बघा इकडे आहे. इथे इंडियन स्ट्रीट वेंडर इथे लिहिलंय. तर आपण ह्याला कट करणार आणि इथे आपण काकाचं कॅरेक्टर ॲड करणार. वडापाववाले काकांना ॲड केलं. नंतर आता गणेशच्या जागेवर आपल्या गणेशचं कॅरेक्टर नकोय सध्या या सीनमध्ये. व्हॉईस ओव्हर पाहिजे. तर परत मी सिलेक्ट करणार. बघा इकडे ऑप्शन आहे. कॅरेक्टर पाहिजे, व्हॉईस पाहिजे. तर मी व्हॉईस सिलेक्ट करतो आणि गणेशच्या कॅरेक्टरला मी हा व्हॉईस दिलेला असं मी लिहून ठेवलंय. तर मी हा सिलेक्ट करतो. तुम्ही पण असं लक्षात ठेवू शकता आणि ॲड. तर हे झालं आपलं रेडी. मग काही सेटिंग्ज आहे बघा इकडे. इथे आपण क्लिक करूया. इथे क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे 9:16 म्हणजे आपल्याला रील फॉर्मॅट पाहिजे ह्या 2 गोष्टी आणि 1x म्हणजे स्लो पेसमध्ये आणि ओमनी फ्लॅश. ह्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. तर आपण क्लिक करूया सेव्हवर आणि जनरेट ऑप्शनवर क्लिक करूया. तर इकडे बघा तुम्हाला असं विचारणार, की वुड यू लाइक मी टू किक ऑफ वन व्हिडिओ जनरेशन कॉस्टिंग 15 क्रेडिट्स? तर 15 क्रेडिट्स लागतात आहे असं बोलतोय तो. पाहिजे का तुम्हाला? तर येस, अप्रूव्ह. क्लिक करूया. तर आपलं व्हिडिओ जनरेशन आहे ते रेडी होत आहे. बघूया काय प्रॉब्लेम आहे. मित्रांनो ह्या प्रोसेसला कमीत कमी आय थिंक 1 मिनिट तरी लागतो व्हिडिओ क्रिएट व्हायला. कधी-कधी लवकर होतो, कधी-कधी लेट होतो. आता बघा सुरू आपला झालाय क्रिएट. तर बघूया आपण. तर चला तर बघूया आपला आउटपुट. पण आउटपुट समजून घ्यायच्या अगोदर एक गोष्ट समजूया. तर अगोदर बघा मी व्हॉईस ओव्हर दिला होता, ठीक आहे. तर व्हॉईस ओव्हरला जेव्हा मी दिला तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला याच्यात. तर मी थोडेसे चेंजेस केले. मी काय केलं व्हॉईस ओव्हरच्या जागेवर गणेशचं कॅरेक्टर दिलं परत एकदा. बस एवढे मी चेंजेस केले. आता आपला हा व्हिडिओ रेडी आहे. चला तर बघूया. लक्ष देऊन बघ. यांचा वडापाव
कदाचित थोडा महाग असेल या साहेब आणि कस्टमरला बोलण्याची भारी पद्धत कस्टमर फक्त वडापावसाठी नाही त्या एक्स्ट्रा फिलिंगसाठी येतो लक्ष देऊन मस्त ना. तर आपले 2 सीन रेडी झाले. आता हे सीन मर्ज कसे करायचे ते बघूया. आता बघा, फर्स्ट हा व्हिडिओ आहे आपला. हा मी बनवलाय. आता इकडे जो ऑप्शन आहे म्हणजे पूर्ण गणेश, स्टोरी तुम्हाला इथल्या बनवायची असेल, तुम्हाला स्टोरी बनवायची असेल, तर इथे प्लसवर क्लिक करा, ॲड क्लिपवर क्लिक करा आणि तुमचा जो नेक्स्ट क्लिप आहे त्याच्यावर क्लिक करा आणि हे सीनमध्ये ॲड होईल. तर असे तुम्ही मल्टिपल जेवढे पण तुम्ही सीन बनवाल ते तुम्ही एका मागोमाग एक ॲड करू शकता. तसं पहिल्या सीनला ओपन करा, तिथे प्लसची साईन आहे, तिथे ऑप्शन येईल तुम्हाला सीन सिलेक्ट करायला, त्यामध्ये दुसरा सीन सिलेक्ट करा. हा बघा, आपला दुसरा सीन पण इकडे ॲड झालेला आहे. ठीक आहे. सीन 1, सीन 2. चला आता बनवूया आता सीन 3. तर मित्रांनो, परत एकदा आपल्याला आपल्या स्क्रिप्टमध्ये जायचं आहे आणि जो सीन 3 ऑप्शन आहे, त्याला मी कॉपी करतो. आता बघा, तिथे व्हॉईस ओव्हर होता, इथे सगळे डायलॉग आहे. त्याला कॉपी करतो आणि आपण जाऊया Google. आता आलोय आपण Google फ्लोमध्ये आणि इकडे आपण पेस्ट करूया आपला जो टॉपिक सीन 3 आहे तो. आणि जे काही ॲडजस्टमेंट असतील थोडे ॲडजस्टमेंट करा. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय एडिट करायचं असेल स्पेस वगैरे, तर हे सगळं बाहेरच करा, म्हणजे एक नोटपॅड वगैरेमध्ये, कारण की इथे तुम्ही एंटर दाबलं की ते शिफ्ट लगेच सेंड होतं. ठीक आहे. तर आपल्याला आता चेंजेस करायचे. तर बघा, इथे डायलॉग आहे. त्या डायलॉगच्या जागेवर बघा इथे स्पेसेसचा इश्यू आहे. तर मी ह्याला थोडं चेंजेस करतो. हे बघा, आपले सगळे कॅरेक्टर्सचे नावं आता एका पाठोपाठ एक आले इकडे. तर आता सिंपल आहे. आपल्याला जिथे-जिथे जे कॅरेक्टर आहे, तर इकडे जिथे गणेश लिहिलंय, तिथे आपल्याला गणेशला ॲड करायचं आहे. नंतर ते ऋतिका, ऋतिकाला ॲड केलं. नंतर परत जिथे-जिथे आहे, तिथे-तिथे आपण ॲड करूया त्यांना. ठीक आहे. ऋतिका. ठीक आहे. स्पेस वगैरे जे काय आहे ते झालं. मग नंतर इथे डायलॉगला आपण येऊया. परत इथे गणेशचा डायलॉग आहे आता. गणेश. नंतर इथे ऋतिका. इथे परत गणेश. तर बघा, हे सगळे आपले रेडी झाले आहे. आणि काका आहे का इकडे कुठे? नाहीये. ठीक आहे. तर चला, तर मग आता करूया सेंड. परत तुम्हाला जेव्हा तुम्ही सेंड कराल तेव्हा एक तुम्हाला विचारेल, की एवढे क्रेडिट्स लागणार आहे, तुम्हाला चालेल का? ते एक्सेप्ट करा आणि पुढे तुमची प्रोसेस स्टार्ट होईल. तर मित्रांनो, आता 15 क्रेडिट आहे. 15 क्रेडिट आहे म्हणजे मला वाटतं 3 सीन आपले बनू शकतात 50 मध्ये. 3च्या आसपास. तर आता बघा, मला विचारेलच इकडे. बघा, ऑप्शन आलंय अप्रूव्ह करायचंय का 15? येस, अप्रूव्ह करतो मी. मित्रांनो, आपला हा पण व्हिडिओ रेडी झालाय. चला, तर मग आपण नेक्स्ट आता लास्ट बघूया सगळे व्हिडिओ एकत्र. काय मग मित्रांनो, रेडी आहेत का आपला फायनल रिझल्ट बघायला? चला, तर मग इट्स मूव्ही टाईम. गणेश, इथल्या बाकीच्या गाड्या रिकाम्या आहेत, पण या काकांच्या वडापावच्या गाडीवर एवढी गर्दी का असते रे? हाच तर खरा बिझनेस गेम आहे. लक्ष देऊन बघ, यांचा वडापाव कदाचित थोडा महाग असेल या साहेब आणि कस्टमरला बोलण्याची भारी पद्धत कस्टमर फक्त वडापावसाठी नाही त्या एक्स्ट्रा फिलिंगसाठी येत. मोठ्या कंपन्या यालाच युनिक सेलिंग प्रॉपोजिशन म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत आपली लसूण चटणी. अगदी बरोबर. स्पीड असो किंवा तुमची हसतमुख सर्व्हिस, मग तुमच्या बिझनेसची लसूण चटणी काय आहे? तुमचा USP ओळखा आणि मला खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच सोप्या बिझनेस टिप्ससाठी आत्ताच फॉलो करा. मित्रांनो, कसा होता व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि ह्याला डाउनलोड कसं करायचं? आता बघा, इकडे डाउनलोडचं ऑप्शन आहे, ह्याच्यावर क्लिक करा आणि तुमचा व्हिडिओ डाउनलोड व्हायला रेडी होणार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला नवीन अजून काय शिकायला आवडेल मला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.